मानव विकासच्या बसवरील ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात बचावला. मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी मानव विकास बसमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला. चालकाविरुद्ध सेनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. संपूर्ण प्रकार सेनगाव तालुक्यातील कोळसा, सेनगाव, सापडगाव, सुकळी, दाताळा बुद्रुक, दाताडा खुर्द, वटकळी, सेनगाव मार्गावर धावणाऱ्या मानव विकासच्या बसवरील ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे आढळून आले. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात विद्यार्थी तात्काळ गाडी थांबवायला लावली. तसेच दाताडा बुद्रुक येथील नागरिकांनी देखील मानव विकासची बस अडवून चालकाला जाब विचारलं व त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ड्रायव्हरची तपासणी केली असता यामध्ये तो दारूच्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे तात्काळ या ड्रायव्हर कठोर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. आज या कमीत कमी 50 मुली या एसटी मध्ये जाण्याने करतात. ह्या जर काही कमी जास्त यांच्या जीवाला जर झाला तर याचा जबाबदार कोण? तर एसटी महामंडळाच्या मी डेपो मॅनेजरला विनंती करतो की असे चालक या एसटी महामंडळावर पाठवू नये आणि दुसरी गोष्ट याच्यावर कठोर कारवाई म्हणजे सस्पेंड झाले पाहिजे, निलंबित झाले पाहिजेत आणि चांगले चालक या ठिकाणी एसटी महामंडळामध्ये या मानव विकासच्या बसमध्ये पाठवा ही डेपो चालक मॅनेजरला मी विनंती करतो. नितीन